राहणार नाही, आम्ही बदलून जाणार आहोत. तुझं वचन आम्हाला बदलणार आहे प्रभू. आमच्या मनाचं नवीनीकरण करणार आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला अशा झाडासारखं बनव की ते झाड आपल्या हंगामामध्ये फळ देणार असू दे. त्याचे पानं कधीच कोमजणार नाही, ते प्रभूची फळ देणार असू दे. अशा झाडासारखं आम्हाला बनव जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं. हो प्रभू, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये अद्भुत फळ आम्ही सेम राहणार, बदलून जाणारे विश्वास करतो. वचनाच्या विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक दुष्टांना मुकावून लावते. शांती घोषित करत, आशीर्वाद घोषित करत. आमेन, 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 हालेलुया, हालेलुया. मला माहिती आहे आपण खूप काही दिवसापासून आपण योसेफाबद्दल जाणून घेते. कोणाबद्दल जाणून घेते? आपण योसेफाबद्दल बघत आहे खूप दिवसापासून. आणि मी तुम्हाला सांगतो, आज आपण बघणार आहोत योसेफ जो होता ना, तो त्याच्या भावांसमोर उभा होता. कोणासमोर उभा होता? आणि त्याचे भाऊ त्याला ओळखत नव्हते, कारण की योसेफ त्यावेळेस काय झालेलं होतं तुम्हाला माहितीये? पंतप्रधान झालेला होता. काय झालेला होता? आणि पंतप्रधान झालेला असल्यामुळे त्याचा जो पोशाख होता, त्याचे जे कपडे होते, त्याच्या गळ्यामध्ये घातलेले दागिने, त्याचा पेहराव हे सगळं डिफरंट होता. म्हणून त्याचे जे भाऊ होते ते त्याला ओळखू शकत नव्हते. काय करू शकत नव्हते? पण ज्यावेळेस स्वतः योसेफ त्यांच्या समोर आला आणि त्यांनी स्वतःची ओळख त्याच्या भावांना काय केली? पटवून दिली. त्याच्या भावाला काय करून दिली? आता त्याच्या भावांना ज्यावेळेस त्याची ओळख पटली, त्यावेळेस त्यांना कळालं की योसेफ जो आहे ना, तो आता कोण आहे तुम्हाला माहितीये? फॉरोच्या हाताखाली असलेला पंतप्रधान आहे. म्हणजे सगळे अधिकार आहे मिस्र देशाचे, ते कोणाच्या हातामध्ये? योसेफाच्या हातामध्ये. कोणाच्या हातामध्ये? कोणाच्या हातामध्ये? आता त्याच्या भावाने ज्यावेळेस त्याच्या भावांसमोर योसेफ उभा राहिला आणि सांगितलं की मी तुमचा तो भाऊ आहे, ज्या भावाला तुम्ही गड्ड्यामध्ये काय केलं होतं? टाकून दिलं होतं, किंवा ज्याला तुम्ही काय केलं होतं? मिस्र लोकांना काय केलं होतं? विकलं होतं. हालेलुया, हालेलुया. तोच मी कोण आहे? योसेफ. हालेलुया, हालेलुया. आता विचार करा, ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्या भावाला आनंद होणार होता का दुःख होणार होता? काय होणार होता? काय होणार होता? आनंद होणार होता का दुःख होणार होतं? काय होणार होता? काय होणार होता? की तुमच्या सोबत तुमचा भाऊ अगोदर काहीतरी चुकीचा वागलेला आहे आणि तुम्ही आता एक चांगले प्रशासक व्यक्ती आहे आणि तुमच्या समोर तो ज्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे तो तुमच्या समोर आलेला आहे. मग तुम्ही त्याला सांगत आहे की मी आता हा आहे, म्हणजे काय आहे? त्याच्याकडे सगळे अधिकार आहे. त्याच्याकडे सगळे काय आहे? की याने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टीची काय करावी? परतफेड यांना करावी. काय करावी? हालेलुया, हालेलुया. म्हणजे होतं ना, ज्यावेळेस लोक आपल्या सोबत काय करतात? चुकीचं वागता, आणि त्यावेळेस आपण काय असतो? शांत असतो. कशाची वाट बघण्यासाठी? की एक टाइम येईल, त्या टाइमाला मी बरोबर यांनी जे माझ्यासोबत चुकीचं वागलेले आहे या प्रत्येक गोष्टीचे मी त्यांना काय करून दे? परतफेड करून. काय करून दे? हालेलुया, हालेलुया. हा कोणाचा स्वभाव आहे? हा मनुष्याचा स्वभाव आहे, हा जगाचा स्वभाव आहे. काय? की ते लोक माझ्यासोबत वाईट वागलेले आहे, त्या लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे, त्यांनी माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे. आता मी धीर धरून शांत राहते. ज्यावेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस मात्र मी त्यांना काय करत? दाखवून दे. काय करून दे? काय करून दे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा कोणाचा स्वभाव आहे? माणसाचा. कोणाचा स्वभाव आहे? कोणाचा स्वभाव आहे? हा जो योसेफ होता, हा तर माणूस होता, तरी सुद्धा याचा स्वभाव वेगळा होता. हालेलुया. कशामुळे तुम्हाला माहिती आहे? कशामुळं? कारण तो येशू बरोबर, तो परमेश्वरा बरोबर चालत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणाबरोबर चालत होता? कोणाबरोबर चालत होता? तुम्ही कोणाबरोबर चालता? कोणाबरोबर चालता? मग ज्यास तुम्ही परमेश्वराबरोबर चालत आहे, परमेश्वराबरोबर तुमची सहभागिता आहे, परमेश्वराबरोबर तुमचं
काय रिलेशनशिप आहे, तुमचं परमेश्वराबरोबर एक घट्ट नातं आहे. मग तुम्ही ज्या बरोबर राहते, ज्याच्या बरोबर टाइम स्पेंड करत आहे, ज्या देवाबरोबर तुम्ही चालत आहे, त्याचा कॅरेक्टर तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. त्याचं कॅरेक्टर तुमच्यामध्ये काय होणार आहे? तेच कॅरेक्टर कोणामध्ये आलं होतं? योसेफ. कोणामध्ये आलं होतं? कोणामध्ये आलं होतं? कोणामध्ये आलं होतं? तुम्हाला माहिती आहे, एक वेळेस अशी गोष्ट झाली होती की जो प्रॉफेट आहे अलिशा नावाचा भविष्यवक्ता होता. काय नावाचा? अलिशा नावाचा भविष्यवक्ता होता. आणि त्याने, तुम्हाला माहिती तिथं काय झालं, एक खूप मोठा तलाव होता आणि त्या तलावामध्ये एका व्यक्तीची काय पडली होती तुम्हाला माहितीये? कुऱ्हाडीचं जे समोरचं टोक असतं ना लोखंडाचं, ते कुठं पडलं होतं? विहिरीमध्ये, त्या तलावामध्ये पडलं होतं. आणि ते काय झालं होतं? डुबलं होतं. ते काय झालं होतं? आणि ते जसं डुबलं पाण्यामध्ये, तिथं अलिशा होता आणि अलिशाकडे तो व्यक्ती येऊन काय म्हणतोय, माझी जे कुऱ्हाडीचं जे समोरचं टोक आहे ते पाण्यामध्ये काय झालंय? डुबलेलं आहे. ते काय करा प्लीज, मला काय करा, काढून द्या. त्यास तुम्हाला माहिती आहे अलिशाने तिथं काय केलं होतं? अलिशाने लाकूड घेतलं, लाकूड घेतलं आणि कुठे टाकलं? त्या पाण्यामध्ये. कुठे टाकलं? आणि जसं पाण्यामध्ये टाकलं, ते लाकूड त्या पाण्यामध्ये टाकलं, ते जे काय होतं, लोखंडाचं जे कुऱ्हाडीचं जे समोरचं यूज करायचं टोक होतं ना, ते कुठं आलं? वरती तरंगायला. ते काय करायला लागलं? आणि ते काय झालं? वरती आलं. ते काय आलं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ते जे टोक होतं ते काय झालं? साप. हालेलुया. कशामुळे हा चमत्कार झाला माहितीये? कशामुळे हा चमत्कार झाला? कारण लाकडाचा जो स्वभाव आहे ना, तो पाण्यावर काय करण्याचा आहे? तरंगण्याचा आहे. म्हणून ज्यावेळेस लाकूड त्या पाण्यामध्ये टाकलं, ती जी कुऱ्हाडीचं जे समोरचं टोक होतं लोखंडाचं, तो त्याच्या स्वभावाला विसरून गेला आणि त्याने पण कोणाचा स्वभाव धारण केला? ते कशावर तरंगलं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराबरोबर चालणार आहात, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणार आहात, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये चालणार आहे, तुम्ही तुमच्या जुन्या स्वभावाला विसरून जाणार आहे आणि तुम्हाला कोणाचा स्वभाव प्राप्त होणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 22 वर्ष योसेफाने त्याच्या भावांमुळे एवढ्या कठीणाईमध्ये काढले, तुरुंगामध्ये राहिला, मिस्र लोकांच्या हाताखाली राहिला, सगळ्या गोष्टी त्याने सहन केल्या. पण ज्यावेळेस तो एक राजा बनला, ज्यावेळेस तो एक पंतप्रधान बनला, त्याच्या हातामध्ये सर्व अधिकार होता त्याच्या भावांना शिक्षा देण्याचा. पण तिथं तो असताना सुद्धा त्याच्या भावाला भेटल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती आपण बघणार आहोत वचनामध्ये. यास काढणार आहोत आपण उत्पत्तीचा 45वा अध्याय आणि यास वाचणार आहोत पहिल्या वचनापासून. सर्वजण लक्ष देऊन ऐका. 45वा अध्याय, उत्पत्तीचा 45वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण बघणार आहोत. सापडत यास वाचतील. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्याला कहीवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांना बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली. तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. काय झालं? ज्यावेळेस त्याने त्याच्या भावांना बघितलं समोर, त्यावेळेस तो सगळ्या गोष्टी विसरून गेला आणि तो काय करायला लागला तुम्हाला माहितीये? मोठ्याने त्यांनी मिस्री लोकांना जे त्याच्या त्या राजवाड्यामध्ये त्या सगळ्या लोकांना बाहेर काढून दिलं आणि तो आणि त्याचे भाऊ फक्त समोर होते. आणि तो काय करायला लागला तुम्हाला माहितीये? रडायला लागला. कारण की खूप वर्षानंतर त्याने त्याच्या भावांना बघितलं आणि वेळ आली होती की तो त्यांच्या भावासमोर स्वतःला काय करणार होता? रिव्हील करणार होता, प्रकट करणार होता. आणि त्यावेळेस आपण बघतो तो काय करायला लागला? मोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फॉरोच्या घराण्याच्याही लोकांनी ते त्यांच्या कानी गेले. योसेफ आपल्या भावास जिवंत आहे काय त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना. कारण ते त्याच्या पुढे अतिशय काय झाले होते? घाबरले. काय झाले होते? हालेलुया. सो योसेफ आहे, त्याचा स्वभाव कोणासारखा झाला होता? परमेश्वर. कोणासारखा झाला होता? कारण तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालणारा काय होता? व्यक्ती होता. हालेलुया. म्हणून त्याच्यामध्ये काय होती? करुणा होती, त्याच्यामध्ये दया होती. म्हणून त्याच्या भावाला ज्यावेळेस त्यांनी बघितलं, त्यावेळेस त्याच्या भावाला बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय निर्माण झालं होतं? तो रडायला लागला होता त्याच्या भावांना बघून की माझे भाऊ मला काय झालेले आहेत? भेटलेले आहेत एवढ्या वर्षानंतर.
हालेलुया. पण त्याच्या भावाला ज्यावेळेस कळालं की हा आमचा कोण आहे, योसेफ आमचा कोण आहे, त्यावेळेस ते मात्र काय झाले, ते त्यावेळेस काय आले, ते त्यावेळेस काय आले, कशामुळे घाबरले तुम्हाला माहिती आहे? कारण तो कोण होता त्यावेळेस, पंतप्रधान. कोण होता? मिसर देशाचा जो पंतप्रधान आहे तो योसेफ होता. त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता होती आणि त्याच्या भावांना आता वाटलं आपण जे काही अगोदर केलं होतं त्याचा आता त्याचा भाऊ काय घेईल, बदला घेईन, सूड घेईन. आणि म्हणून ते काय झाले होते, घाबरले होते. अतिशय ते घाबरून काय झाले होते, शांत उभा. ते कसे उभा होते, तो रडत होता कारण त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी काहीच नव्हतं. कारण त्याच्या मनामध्ये काय होतं की मला एवढ्या दिवसानंतर जे माझे भाऊ हरवले होते, जे माझ्यापासून दूर गेले होते, ज्यांच्यापासून मी दूर राहून एवढे दिवस काढले, आज ते मला भेटलेत आणि मी त्यांच्या समोर आज उभा आहे आणि देवाने आमची त्यांच्यामध्ये भेट घालून दिली. म्हणून ते काय करत होता, तो रडत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हा त्याचे भाऊ काय करत होते, घाबरले. त्याचे भाऊ काय करते, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आपण जे पेरणार आहोत, आपण जे काय करणार आहे ते आपल्या समोर उगवणार. म्हणजे हालेलुया. तुम्ही जे जे पेरणार आहे, तुम्ही काय जे जे पेरणार आहे, तुम्ही जर चुकीच्या गोष्टी पेरणार आहेत तर तुमच्या जीवनासमोर त्या चुकीच्याच गोष्टी काय होणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की याचे जे भाऊ आहेत ते यामुळे घाबरले होते की त्यांना कळालं की आपण योसेफाला मारून टाकण्याचा विचार केला, योसेफाला आपण विकून टाकलं, आपण एवढं मोठं चुकीचं पाप आपल्या हातून घडलं आणि त्या पापाला लपवण्यासाठी आपण आपल्या बापाला जाऊन म्हटलो की त्याला हिंस्र पशुने काय केलंय, खाऊन टाकलंय. आणि त्यांना वाटलं या पापाची कधीच कधीच काय होणार नाही, हे पाप कधीच त्यांच्या समोर उभं राहणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या पापाबद्दल त्यांना वाटलं होतं कोणीच बघितलं नाही, पण परमेश्वर त्या गोष्टीमध्ये गवाह होता, परमेश्वर त्या गोष्टीमध्ये नेहमी उभा होता. आणि परमेश्वराने ती जी भविष्यवाणी केली होती की योसेफा समोर सगळे भाऊ काय होतील, नतमस्तक होतील, त्याला काय करतील, दंडवत करतील. आणि परमेश्वर त्याच्या वचनाचा पक्का असा परमेश्वराने जर तुम्हाला अभिवचन दिलंय, तो जर तुम्हाला म्हटला की मी तुमच्या जीवनात हे करणार, म्हणजे त्याला कोणीच रोखू शकत. हालेलुया. अब्रामाला म्हटला होता तो की मी तुला संतती देईल, ती ताऱ्या एवढी बहुगुणित करील, वाळू एवढी बहुगुणित करील, मी तुला संतती देईल म्हणजे देईल. आणि त्यावेळेस त्याच्याकडे एक सुद्धा पुत्र नव्हता. हालेलुया. त्याला पुत्रच नव्हता. हालेलुया. पण त्याने त्या अभिवचनावर काय ठेवला होता. बायबल मधले जे अभिवचन आहेत ना, हे असेच लिहिलेले नाहीये, ते देवाने आपल्याला दिलेले आहेत. हालेलुया. ते कोणाला दिलेले आहेत, कारण परमेश्वराने अब्रामासोबत वाचा बांधली आणि तीच वाचा, तोच करार, तेच प्रॉमिसेस प्रभू आज पण आपल्या सोबत पूर्ण करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग हे जे त्याचे भाऊ होते ते घाबरले होते. त्यांना कळालं की आपण जे पाप केलंय, आपण जे चुकीच्या गोष्टी केल्या, त्याच आपल्या समोर उभा राहिलेल्या आहेत आणि ते नक्कीच आपल्याला तो काय करेल. आता तो पंतप्रधान आहे, नक्कीच तो आपण केलेल्या गोष्टींचा काय करेल, सूड घेईल. काय करेल. हालेलुया. म्हणून ते काय आले होते, घाबरले होते. ते काय आले होते, पण मात्र ते विसरले होते की योसेफ जो आहे तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण पुढे बघतो, पुढे असं झालं, योसेफ आपल्या भावास म्हणाला अमर जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले तो मीच. हालेलुया. तो काय म्हटला की ज्या योसेफाला तुम्ही काय केलं होतं, विकून टाकलं होतं. काय केलं होतं म्हणजे त्यांनी जी चुकी केली होती ना, ती डायरेक्टली योसेफने सांगितली आणि ओळख करून दिली. जर तो डायरेक्ट म्हणला असता ना मी योसेफ आहे, त्याच्या भावाने नसतं ओळखला. पण त्याच्यासोबत काय घडलंय हे डायरेक्टली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या योसेफाला मिस्री लोकांना काय केलं होतं, विकून टाकलं होतं, तो मी कोण आहे, योसेफ. हालेलुया. म्हणजे अजूनच त्यांचे भाऊ काय झाले. पहिले वाटलं फक्त योसेफ म्हणतोय ठीक आहे, म्हणजे याच्या मनामध्ये अजून पण त्या गोष्टी काय की आम्ही याला काय केलं होतं,
विकलं होतं. काय केलं होतं? म्हणून हे अजूनच जास्त काय झाले, घाबरून गेले. हालेलुया, हालेलुया. बघा, जो योसेफ आहे त्याचं कॅरेक्टर कसं आहे की त्याला माहिती आहे की माझ्या भावांनी मला विकून टाकलं आणि मी माझ्या भावांमुळे मिसर देशामध्ये आलो. 22 वर्ष मी कठीणाईमध्ये काढले, तुरुंगामध्ये गेलो, पोटीफाराच्या घरी गेलो, त्याच्या बायकोने एलिगेशन्स लावले, अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे त्याच्या मनामध्ये या गोष्टी किती जास्त घर करून वाढायला पाहिजे होत्या की खरंच ज्यावेळेस माझे भाऊ मला भेटतील ना त्यावेळेस मी यांना सगळ्यांना काय करा पाहून यांना काय करा. हालेलुया. आज जगातल्या लोकांची परिस्थिती किंवा आज विश्वासणाऱ्या पण लोकांची परिस्थिती काय आहे, जर कोणी कोणासोबत थोडस जरी चर्चमध्ये जरी थोडस चुकीचं वागलं की लगेच त्याच्या मनामध्ये ते काय करायला लागतं, खरं करायला लागतं. काय करायला लागतं? हालेलुया, हालेलुया. आणि ते त्या गोष्टींना एवढं जास्त साठवून ठेवता की जे मनामध्ये साठलंय ते एकदम कडूपणाला निर्माण करायला लागतं. कशाला निर्माण करायला लागतं? हालेलुया. कोणी थोडस चुकीचं वागलं ना आपण त्या गोष्टीला काय करतो, धरून बसतो. चांगल्या गोष्टीला कधीच नाही धरणार. चांगल्या गोष्टीला धरणार आहे का? त्याने आमच्यासाठी एवढं केलं, त्याने आमच्यासाठी असं केलं, त्याने आमच्यासाठी तसं केलं, आई वडिलांनी एवढं हे केलं, ते कष्ट केले, असं केलं तसं केलं, काहीच नाही. पण थोडस जर काही चुकलंय ना त्या गोष्टीला आपण एवढं धरून ठेवतो की ते आपल्या मनामध्ये एवढ्या कडूपणाला निर्माण करतं की ते समोर जरी तो व्यक्ती आला की आपलं तोंडीकडे राहतं. कसं राहतं लगेच? मी त्याच्याकडे पाहणारच नाही. तो माझ्यासोबत खूप काय झालेला आहे, वाईट वागलेला आहे, त्याने एवढं वाईट केलेलं आहे माझं. काहीच नसतं, क्षुल्लक कारण असतं बरं का. कारण पण काय असतात, एकदम क्षुल्लक आणि एकदम छोटेसे कारण असतात. पण नाही, गोष्टी पण काय असतात, तिनं तिला बोलली आणि तिला दुसरंच काहीतरी सांगितलं आणि म्हणून हिच्या मनामध्ये काय आलाय, राग. हालेलुया. म्हणजे तिनं याची निंदा केली, याने निंदा केल्याची गोष्ट ऐकली, हिच्यापर्यंत गेली, हिनं ऐकलं पण नाही, पण लगेच त्या व्यक्तीविषयी लगेच ठरवून टाकलं की ती व्यक्ती तशीच आहे का. ही व्यक्ती काय लगेच मनामध्ये काय कडू, लगेच काय. लगेच कधी जरी समोर जरी आली ती व्यक्ती निसता प्रेस लॉर्ड बस तेवढंच, पण मनामध्ये काय कडवट, मनामध्ये काय कडूपणा आहे. हा व्यक्ती योसेफ 22 वर्षापासून त्याच्या भावांमुळे एवढ्या स्ट्रगल मध्ये होता, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये होता आणि ज्यावेळेस त्याच्या भावाला त्यांनी बघितलं समोर, तो तुम्हाला माहितीये सगळं काही विसरून गेलेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय म्हणतोय की तुम्ही माझ्या जवळ या आणि तो रडतोय कशासाठी की त्याला त्याचे भाऊ भेटलेत याचा खूप मोठा आनंद होता. त्यांनी काय केलंय या गोष्टीबद्दल नव्हतं, पण त्याच्या मनामध्ये काय होता की मला माझे भाऊ परमेश्वराने भेट घालून दिली, हे माझ्यासाठी सगळ्यात काय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा स्वभाव कोणापासून तयार होतो तुम्हाला माहिती, परमेश्वराचा. कोणापासून तयार होतो हा स्वभाव कोणाचा आहे तुम्हाला माहिती, परमेश्वराचा. हालेलुया. राजा आहे तो कोण आहे, सिंहासनावर विराजमान आहे. कुठे विराजमान आहे, पण त्या सिंहासनावर विराजमान राहायचं सोडून मनुष्यासाठी तो काय म्हणला, पृथ्वीवर जातो, मी खाली मनुष्यासारखा बनतो. मनुष्यासारखा बनून ज्या मनुष्याने पाप केलंय त्या पापाची ती जी शिक्षा, त्यांना जो त्रास होते त्या पापाला नष्ट करण्यासाठी मी परमेश्वर पृथ्वीवर जातो, जन्म घेतो आणि त्या सगळ्या मनुष्याच्या पापाला कोणावर घेतो, माझ्या स्वतःवर घेतो. हालेलुया. असा कोणाचा स्वभाव आहे, असा कोणाचा स्वभाव आहे. आपण त्याच्या नजरेमध्ये एवढे पापी होतो की आपल्या एवढे पापी कोणीच नसतं. हालेलुया, हालेलुया. तो एवढा मोठा राजा आहे, त्याने एका क्षणात आपले पाप क्षमा. हालेलुया, हालेलुया. एका क्षणात आपले पाप काय केले, त्या पापाची शिक्षा त्यांनी स्वतः सहन केली. कोणी, येशू ख्रिस्ताने. कोणी सहन केली. हे क्षमेचं अंतकरण जर बघितलं ना, हे प्रभून परमेश्वराने येशूने 1 मिनिट सुद्धा विचार नाही केला की हे असे वागत आहे, ते तसे वागत आहे, असे ते तसे. आज पण तो आपल्या कृपावर कृपा करत आहे. तो आज पण आपल्यावर काय करत आहे, कृपावर
लोक नाव ठेवते, लोक असं बोलते, लोक तसं बोलते, येशू असा आहे, येशू तसा आहे, पण तरी सुद्धा तो काय करत आहे? प्रेमच करत आहे. त्याचा स्वभाव काय करण्याचा तुम्हाला माहितीये? प्रेम करण्याचा. काय करण्याचं आहे? हालेलुया. मंद क्रोध असा परमेश्वर आहे. कसं आहे? धीराने सहन करणारा असा परमेश्वर आहे. असं त्याचं कॅरेक्टर आहे प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. तो आपल्यावर त्या पद्धतीनं प्रेम करत आहे. तुम्हाला माहित आहे, जो योसेफ आहे, योसेफासमोर सगळ्या अधिकार आहे, सगळ्या गोष्टी आहे की त्याच्या भावाने जे पाप केलंय त्या पापाची परतफेड करण्याचा, पण तो तसा करत नाहीये. त्याचा स्वभाव परमेश्वरामध्ये चालत असल्यामुळे त्याचा स्वभाव काय झालेला आहे? जर तुम्ही परमेश्वरासोबत चालणार आहे ना, तुमचा स्वभाव काय होणार आहे? काय होणार आहे? पण जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत बसत नाही ना, तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहत नाही ना, तुम्ही वचनाला टाइम देत नाही ना, तुम्ही प्रार्थनेला टाइम देत नाही ना, तुम्ही जगामध्ये वेळ घालवते ना, जगातल्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ना, तुम्ही जगाला पहिलं प्रायोरिटी देते ना, तर मी तुम्हाला सांगतो तुमचा स्वभाव परमेश्वरासारखा कधीच नाही बनू शकत. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा स्वभाव तुमच्यामध्ये येण्यासाठी, परमेश्वराचे गुण तुमच्यामध्ये येण्यासाठी, परमेश्वरासारखं बनण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ घालवणं खूप काय आहे. त्यावेळेसच आपल्यामध्ये काय येणार आहे? एक गुड कॅरेक्टर येणार, एक चांगलं चारित्र्य काय आहे? बाहेर येणार आहे. हालेलुया. आणि लोकांना दाखवण्याची सुद्धा गरज नाही पडणार. तुम्ही जे काम करणार आहे, जे ऍक्टिव्हिटी करणार आहे, जे तुम्ही चालणार आहे ना, तुमच्या सगळ्या गोष्टींतून लोक तुम्हाला ऑब्झर्व करून म्हणतील की हे खरे देवाचे लोक आहेत. हालेलुया. योसेफला त्याचं कॅरेक्टर सांगण्याची गरज पडली का? त्याच्या गोष्टी करण्याची गरज पडली का? नाही. ज्या वेळेस योसेफाला बघतो ना, त्यावेळेस रिप्रेझेंट करतो तो येशू ख्रिस्ताला. हालेलुया. हालेलुया. की त्याला सुद्धा विकण्यात आलं, त्याला सुद्धा गड्ड्यात टाकण्यात आलं. त्यांनी 21-22 वर्ष सगळं सहन केलं, सगळ्या गोष्टी केल्या, समोर व्यभिचार होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्यांनी कुठल्याच पापाला काय केलं नाही? आपल्यामध्ये येऊ दिलं. हालेलुया. हालेलुया. तू जर त्याने जर ठरवलं असतं ना, तर त्याच्या भावांना एका मिनिटामध्ये सैनिकाला बोलून काय म्हणले असते? यांना घेऊन जा आणि यांचे काय करा, यांना बेड्यामध्ये अडकवा, यांनी मी जो त्रास सहन केला ना, यांना तसा त्रास सहन करू द्या, यांना बघू द्या की मी जसा त्रास 21-22 वर्ष सहन केलाय, तो त्रास यांना सुद्धा होऊ द्या. असं त्यांनी जर ठरवलं असतं तर, पण त्यांनी त्या गोष्टी केल्या का? कारण त्याचा स्वभाव काय झालेला होता? आपण येशूमध्ये जर येते ना, तर आपलं कॅरेक्टर, आपला स्वभाव बदलणं खूप काय. कशाच्या द्वारे होणार तुम्हाला माहिती आहे? ते असं एक दिवसात नाही होणार आहे की आपण एक दिवस आलो चर्चमध्ये, स्तुती आराधना केली, एक दिवस वचन वाचलं, दिवसभर वचनच वाचत बसलो एक दिवस, आणि बाकीचे 8 दिवस चाललो कामाला, 8 दिवस चालल्या बाकीच्या गोष्टी, 8 दिवस जगामध्ये, 8 दिवस बाकीच्या गोष्टींमध्ये. नाही होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला रोज आणि रोज तुमच्या वेळामधून वेळ काढून तुम्हाला रोज प्रार्थनेला, वचनाला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसण्यासाठी काय करावं लागणार आहे? वेळ द्यावा लागणार. हालेलुया. हालेलुया. मग तुमचं स्वभाव, तुमचं कॅरेक्टर, तुमचं मन, तुमच्या गोष्टी काय होणार आहे? बदलायला लागणार आहे. हालेलुया. खूप महत्वाचं प्रियांनो, क्षमा करणं खूप महत्वाचं. काय आज मोस्ट ऑफ दी लोकांच्या जीवनामध्ये जर प्रॉब्लेम असतील, आज मोस्ट ऑफ दी लोकांच्या जीवनामध्ये समस्या असतील, अडचणी असतील, आजार असतील, विकार असतील, गरिबी असतील, किंवा ज्या काही गोष्टी असतील ना, त्या एकाच गोष्टीमुळे, मनामध्ये असलेल्या कडवाहटमुळे, मनामध्ये असलेल्या कडूपणामुळे, मनामध्ये असलेल्या तिरस्काराच्या भावनेमुळे. हालेलुया. कारण या गोष्टी आपण मनाच्या अशा कोपऱ्यांमध्ये दाबून ठेवलेल्या आहे, आणि ज्यावेळेस ती व्यक्ती आपल्या समोर येते ना, त्यावेळेस लगेच आपल्याला काय व्हायला लागतं? सगळं मागचं पिक्चर काय व्हायला लागतं? आठवायला. हालेलुया. पण हे नाही होत. काय व्यक्ती कसा जरी वागला, मला परमेश्वराने काय सांगितलंय? क्षमा करायचं. काय करायचंय? मी त्या व्यक्तीला काय करणार आहे? कारण माणूस जगातून निघून गेल्यानंतर कधीच त्याचं तोंड आपण पाहू शकतो का? की ते जरी म्हणले ना, आरडून जरी म्हणले, नाही मला त्याला भेटू द्या एकदा तरी, जोपर्यंत माणूस जगामध्ये ना, तोपर्यंतच तुम्ही त्याच्यावर काय करू शकता? प्रेम करू शकता. काय करू शकता? हालेलुया. हालेलुया. आणि या प्रेमाचा हा योसेफ भुकेला होता. ज्यावेळेस त्याचे भाऊ त्याच्या समोर होते,
त्याच्या भावाला बघून त्याला कळवळा आला आणि तो तिथं ढसा रडायला लागला. एवढा रडायला लागला होता की त्याच्या रडण्याचा आवाज मिसर लोकांना जात होता. आणि फॉरोचे लोक म्हणत होते की योसेफ एवढा का बरं रडत आहे, कारण की मग त्यांना कळालं की नक्कीच काहीतरी गोष्ट आहे. त्याने त्याच्या त्या सगळ्या लोकांना त्या राजवाड्यातून तिथून त्या रूम मधून काय केलं होतं, काढून दिलं होतं. या गोष्टी बाहेर कोणाला समजू नये म्हणून. हालेलुया. त्याच्या रडण्याचा आवाज मात्र काय होता, बाहेर जात होता. हालेलुया. आणि जे त्याचे भाऊ होते, दोन कॅरेक्टर, दोन स्वभाव दिसतात आपल्याला. जगातल्या लोकांना जर बघितलं, त्याचे भाऊ ज्याप्रमाणे वागत होते ते जगातल्या लोकांना रिप्रेझेंट करत होते. आणि योसेफ जो चालत होता तो आज विश्वासणाऱ्या लोकांना रिप्रेझेंट करत. हालेलुया. म्हणजे आपल्यामध्ये हा स्वभाव येणं खूप काय, म्हणून त्याला त्या लेवलला परमेश्वर गेला. हालेलुया. आज आपण त्या लेवल पर्यंत का बरं जात नाही तुम्हाला माहिती आहे, कारण आपण आपल्या कॅरेक्टरला, आपल्या स्वभावाला काय करत नाहीये, बदलत नाही. काय करत नाहीये, कोणाविषयी मनामध्ये राग आहे, त्या रागाला आपण तसंच धरून ठेवलंय. आपल्यामध्ये पेशन्स नाहीये. काय नाही आपल्यामध्ये पेशन्स, म्हणजे सहनशक्ती नाहीये की कोणी आपल्याला थोडस जरी खालीवर शब्द बोललं की आपण लगेच त्याने जर आरे जरी केलं तर लगेच आपण त्याला काय करायला तयार होतो. हालेलुया. कारण आपल्यामध्ये काही नाहीये. आणि ते येण्यासाठी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं खूप काही, येण्यासाठी परमेश्वराच्या वचनाला डेली रीड करणं खूप काही. जेव्हा तुम्ही वचनाला वाचणार आहे ना, ते वचन वाचून तुम्ही तुमच्या मनोवृत्तीमध्ये नवीन केल्या जाणार आहे. काय केलं जाणार आहे, बायबलचं वचन सांगतं की आपला जो स्वभाव आहे, आपलं जे मन आहे, ते काय होणार आहे, नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालण्यासाठी नवीन प्रकारचं बनणार आहे. हालेलुया. जर आपण अजूनही त्या जुन्या स्वभावाला घेऊन, आपला बाप्तिस्मा झालाय, आपल्याला पवित्र आत्मा मिळालाय, आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत आहे, या सगळ्या गोष्टी आपण करत आहे, पण अजूनही आपण त्या जुन्या स्वभावाच्या प्रेशर खाली आहे, जुन्याच गोष्टींमध्ये अजूनही आपण आहोत, तर मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स, आशीर्वाद येणं खूप काय कठीण. हालेलुया. 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 म्हणून परमेश्वराकडे दररोज त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन हे बोलणं खूप गरजेचं आहे. प्रभू मला तू काय कर, बदल, मला काय कर. आणि बदलणं फक्त प्रार्थना करून बदलणं नाही होणार आहे. याच्यासाठी काय गरजेचं आहे, वचन. काय गरजेचं आहे, कारण वचन तुम्ही जे ऐकते ते वचन अंतःकरणामध्ये जाते आणि ते काय करते, बदलत. ते काय करते, आणि जेवढं तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जाता, पवित्र आत्मा सहाय्य करतो आपल्याला काय करण्यासाठी, बदलण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. मग आपण पुढे बघतो, सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली, योसेफ आपल्या भावास म्हणाला, आम्हाला जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले, तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका. काय म्हणतोय, तुम्ही मला या देशामध्ये काय करून टाकलंय, विकून टाकलंय, त्याबद्दल तुम्ही काय करू नका. कारण त्यांनी बघितलं होतं त्याच्या भावाचे चेहरे, त्याला कळालं होतं की आता हे घाबरून गेलेले, यांना वाटत आहे की यांनी जे कृत्य केलंय त्याचा मी सूड घेईन. पण तो काय म्हणत आहे, तुम्ही ज्या गोष्टी केल्यात ना, तुम्ही मला विकून टाकलंय ना, त्याच्याबद्दल काय करू नका. काय करू नका. हालेलुया. दुःख करू नका. आणि पुढे काय बोलला, आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे काय केलंय. हालेलुया. काय म्हणला तो, दुःख करू नका, संताप करून घेऊ नका, तर तुमचे प्राण वाचण्यासाठी देवाने मला तुमच्या काय केलंय, पुढे पाठवलं. हालेलुया. 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 म्हणजे किती मोठ्या योजनेला जो योसेफ परमेश्वरासोबत चालत होता, त्याने त्या योजनेला समजून घेतलेलं होतं. हालेलुया. जर योसेफ पुढे नसता आला ना, योसेफ जर मिस्र देशात विकल्या गेला नसता ना, योसेफ जर त्या देशामध्ये नसता गेला ना, तर तो त्या देशात पंतप्रधान कधीच बनू शकला नसता. हालेलुया. हालेलुया. म्हणजे योसेफ परमेश्वराबरोबर चालत होता, म्हणून त्याने परमेश्वराच्या योजनेला काय केलं होतं, समजून काय करून घेतलं होतं. जर तुम्ही परमेश्वराबरोबर चालत असणार आहेत ना, तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणार आहेत ना, परमेश्वराच्या
सहभागितेमध्ये राहणार आहेत ना, तर तुम्ही परमेश्वराच्या योजनेला काय करणार आहे? समजून घेणार. कशाला समजून घेणार आहे? कशाला समजून घेणार आहे? कशाला समजून घेणार आहे? परमेश्वराची योजना काय तुम्हाला माहिती? कुठल्याही मनुष्याचा काय होऊ नये, त्याचं काय व्हावं. या पूर्ण लोकांचा जगामध्ये एवढं जास्त दुष्काळ पडणार होता, फक्त फॉरोच्या ठिकाणीच खूप मोठा अन्न राहणार होतं, पण ही योजना परमेश्वर योसेफावर प्रकट करतो. त्याला माहित होती ही योजना, म्हणून योसेफ परमेश्वर बरोबर चालत होता, म्हणून त्याने ती योजना काय केली होती? समजून घेतली. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराबरोबर चालत राहणार आहे ना, चालत राहणार आहे परमेश्वराबरोबर, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणार आहेत ना, तर तुम्ही तुमच्या घराचे तारण करण्याच्या योजनेला काय करणार आहे? समजून घेणार. हालेलुया. 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 आणि तुम्ही एक असे व्यक्ती राहाल, सैतान तुमच्या घराचा नाश करण्यासाठी टपलेला असेल. सैतान तुमच्या घराचा काय करण्यासाठी? पण तुमच्या एकट्याच्या द्वारे तुमच्या पूर्ण घराण्याचं परमेश्वर तारण. हालेलुया. योसेफाच्या एकट्याच्या द्वारे परमेश्वराने पूर्ण इस्रायल लोकांना काय केलं होतं? वाचवलं होतं. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणं खूप काय, परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये चालणं खूप काय. ज्यावेळेस मी प्रभू मध्ये आलो, मी तुम्हाला सांगतो, आमच्या फॅमिली मधले कोणीही ईश्वर विश्वास ठेवत नव्हतं, इव्हन मी सुद्धा नव्हतो ठेवत. हालेलुया. पण माझा जो छोटा भाऊ आहे, तो ईश्वर काय करायचा, त्याला काहीतरी छोटं थोडंफार तरी काय होतं माहित होतं, आणि तो त्या गोष्टीला जाणून होता, म्हणून त्याच्याद्वारे काय व्हायना, बाकीचे सगळे लोक आज परमेश्वरामध्ये काय करत आहे? हालेलुया. परमेश्वराने जर एकाला बोलवलंय ना, तो पूर्ण घराण्याचं परमेश्वर काय करणार आहे? हालेलुया. हालेलुया. फक्त त्याच्या योजनेला समजून घेणं खूप काय. तो काय म्हटला की तुम्ही दुःख करू नका, संताप करून घेऊ नका, तर उलट आनंद करा की परमेश्वराने मला तुमच्या पुढे पाठवलं याच्यासाठी की पूर्ण इस्रायल देशाला मी काय करावं? वाचवावं, म्हणून परमेश्वराने मला पुढे पाठवलं. हालेलुया. जर दुसरा कोणी असत काय म्हटलं असतं? आता तुम्ही आले का माझ्या कसा टाइम? आता मी तुमची आता तुम्हाला मी काय करणार नाही, सोडणार नाही. लय त्रास दिला तुम्ही मला त्यावेळेस, खूप त्रास दिला ना, खूप मला छेळलं तुम्ही मला त्यावेळेस. हालेलुया. कोणाचे शब्द असतात? जगात. म्हणजे देवाचे लोक त्यांना काय माहिती, ते परमेश्वराबरोबर चालण्यामध्ये काय करतात? विश्वास. त्यांना माहितीये जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, तर कोणीही माझ्या विरुद्ध उभा राहू शकत. हालेलुया. हालेलुया. तर कोण आपल्या पक्षाचा असला पाहिजे? बाकी कोणी जरी नसलं तरी चालत, फक्त परमेश्वराला, देवाला माहित पाहिजे की तुम्ही किती खरे आणि तुम्ही किती त्याच्या पवित्रतेमध्ये चालत. हालेलुया. सगळं जग जरी तुमच्या रेलिगेशन्स लावते, योसेफाला म्हटले होते की यांनी बलात्कार केलाय, त्या स्त्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. परमेश्वराला माहित होता योसेफ किती काय खरा आहे. हालेलुया. म्हणून योसेफाच्या त्या गोष्टींना जाणून परमेश्वराने त्याला त्या तुरुंगातून बाहेर काढलं आणि त्याला काय बनवलं? पंतप्रधान बनवलं. हालेलुया. म्हणून तुमच्या बरोबर जर कोणी, कोणता परमेश्वर? इस्रायलाचा परमेश्वर. कोणता परमेश्वर? ज्याला कधी झोप लागत नाही, जो कधी डुलकी घेत नाही, ज्याचे नेत्र अहोरात्र तुमच्याकडे लागलेले. हालेलुया. अशा परमेश्वराची तुम्ही संतान आहे, अशा परमेश्वराचे तुम्ही लोक आहेत, आणि असा परमेश्वर तुमच्याकडे काय करत आहे? अहोरात्र नेत्र लावून राहिलेला आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही काय करत आहे, चांगलं करत आहे किंवा वाईट करत आहे, पाप करत आहे किंवा चांगल्या पवित्रतेच्या गोष्टी करत आहे, तो दिवस रात्र तुमचं काय करत आहे? अवलोकन करत आहे. कोणालाही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये, कोणालाही सांगण्याची गरज नाहीये की मी किती खरा ख्रिस्ती आहे किंवा मी किती खरा पवित्रतेमध्ये चालत आहे. तुम्ही जर पवित्रतेमध्ये चालत आहे ना, परमेश्वर बरोबर तुमच्या पवित्रतेला लोकांसमोर आणणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे खूप काय महत्वाचं. पुढे आपण बघतो इथे काय सांगितलंय, या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे आणि आणखी 5 वर्ष अशी येणार आहेत की त्यात नांगरणी कापणी काही व्हायचे नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊन द्यावी,
तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला इथे पाठवले. कोणी पाठवले इथं? तो काय म्हटला की इथून 2 वर्ष आणि अजून 5 वर्ष पूर्ण देशामध्ये काय होणार नाही, नांगरणी सुद्धा होणार नाही. पूर्ण देशामध्ये काय होणार आहे? दुष्काळ पडणार आहे. काय पडणार आहे? आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना अन्नाचा तुटवडा पडेल. तर या अन्नाच्या तुटवड्यामध्ये आपले इस्रायल लोक कदाचित या अन्नासाठी काय झाले असते, मरून गेले असते. पण परमेश्वराने अशी योजना बनवून मला पुढे पाठवलंय की सगळ्या इस्रायल लोकांना काय करावं, वाचवावं. म्हणून तुम्ही मला त्या खड्ड्यात विकलंय, म्हणजे तुम्ही दोषीने, तुम्ही नाही एक गोष्ट केली, परमेश्वराने मला याच्यामध्ये काय केलंय, पुढे पाठवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वरासोबत चालणारे लोकांच्या वाईट गोष्टींना सुद्धा परमेश्वराची योजना समजून पुढे चालणारे असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपलं कॅरेक्टर आपल्याला कोणासारखं बनवायचंय? योसेफ. कोणासारखं बनवायचंय? आणि आपल्याला कोणत्या कॅरेक्टर मध्ये चालायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षमा करणार. काय करणार बनायचंय? काय करणार बनायचंय? की आपल्या मनामध्ये जे लोकांविषयी कडूपणा आहे, आज जसं प्रभू भोजनामध्ये तुम्ही जाल त्याच्या अगोदर मनाची तयारी करायची की जे ज्या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये काय कडूपणा आहे, वाईट मनामध्ये तिरस्काराची भावना आहे, त्या लोकांना आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? कारण की तुम्हाला माहिती आहे, ज्या लोकांना तुम्ही क्षमा करणार आहे, परमेश्वर सुद्धा आपल्या पापांची काय करणार आहे? पण जर आपण त्यांचे पाप जर क्षमा नाही करत आहे तर आपले सुद्धा पाप काय होणार नाही. हालेलुया. म्हणून हे खूप काय महत्वाचं समजलं सगळ्यांना की आपण आपल्या मनामध्ये कोणाविषयी काय ठेवायचा नाही, राग किंवा कडूपणा. तर त्याच्या विरुद्ध काय आपल्याला सगळ्यांवर काय करायचंय? प्रेम करायचं. काय करायचंय? काय करायचं आपल्याला? किती काही असू द्या, मनुष्यापेक्षा कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. येशू सुद्धा कोणासाठी या जगामध्ये आला? माणसासाठी. कोणासाठी आला? की माणसांचं काय व्हावं? तारण. मनुष्यांचं काय व्हावं? त्यांचा नाश होऊ नये, ते नरकात जाऊ नये, तर त्यांचं काय व्हावं? म्हणून देवानी एक अशी योजना बनवली होती की जसं योसेफाला वाचवण्यासाठी, योसेफाच्या द्वारे इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी देवाने योसेफाला पुढे पाठवलं होतं, तसंच पूर्ण मनुष्य जातीला वाचवण्यासाठी, सर्व मनुष्याचं तारण करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवलं. हालेलुया. आणि जे लोक त्या प्रभू येशू ख्रिस्तावर म्हणजे त्या पुत्रावर काय ठेवतात, त्यांचं काय होतं? म्हणजे नाही विश्वास ठेवत ते कशाचे भागीदार होतं तुम्हाला माहिती आहे? नाशाचे आणि क्रोधाचे. त्यांच्यावर स्वर्गातून काय प्रकट होते? आणि ते स्वर्गातून क्रोध प्रकट होते. म्हणजे कारण 2 गोष्टी दाखवल्या आहेत की त्याच्या भावांच्या मनामध्ये काय होतं, त्यांनी जे पाप केलंय तेच पाप आज काय घेणारे आपल्या समोर सूड घेणार. हालेलुया. आणि योसेफाला माहित होतं की परमेश्वराने या योजनेसाठी मला काय केलेलं आहे, पुढं पाठवलं. हालेलुया. म्हणजे बघा दोघांचे पण विचार किती डिफरन्स आहेत. हालेलुया. जो देवासोबत चालतो ना त्याला टाइमच राहत नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करताय, तर त्याला टाइम असतो की मी माझा टाइम परमेश्वरामध्ये कसा घालू. हालेलुया. आणि ज्याला टाइमच नाही परमेश्वराला देण्यासाठी, तो फक्त कशामध्ये वेळ घालवते? लोक माझ्याबद्दल काय, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असते, हा माझ्याकडे अशा काबर दृष्टीने बघत, तुम्हाला असं काबर म्हणत आहे. हालेलुया. कोणाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे? आणि आपण त्यामध्ये का म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपला टाइम, आपला वेळ कोणामध्ये घालवायचा आहे? कोणामध्ये? म्हणून बायबलमध्ये काय सांगितलंय, आपल्या वेळेचं काय करा, सदुपयोग करा. कसा उपयोग करा? कसा उपयोग करा? आणि आपल्याला खरंच आपला वेळ कशामध्ये घालवायचा आहे? परमेश्वराच्या स्वभावाला जाणण्यामध्ये आणि त्याच्यासारखं. हालेलुया, हालेलुया. जर वेळ वाईट गोष्टींमध्ये घालाल ना, मी तुम्हाला सांगतो, जे पेरणार आहे ना तेच काय होणार आहे, जे पेरणार आहे ना तेच उगवणार आहे. आज जर व्यर्थ टाइमामध्ये वेळ घालवणारे लेकर अभ्यास करण्याच्या ऐवजी चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवणारे, त्यांच्या समोर तीच गोष्ट येणार आहे,
वर्षभर अभ्यास नाही करणार आणि ज्यावेळेस पेपर येईल त्यावेळेस अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील आणि पास होण्याचा प्रयत्न करतील, तात्पुरतं पास होतील. पण एक अशी वेळ येईल की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने एक्झाम द्यायची, करिअर मध्ये काहीतरी करायचंय, त्यावेळेस मात्र काहीच करू शकतो. हालेलुया. कशामुळं? वर्षभर काय केला नाही, कशामध्ये टाइम घालवला, दुसऱ्या. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस खरा पेपर द्यायचा त्यावेळेस काय होतील, मग घाबरायला लागतील. काय करायला लागते? म्हणून पहिल्यापासूनच आपला वेळ चांगल्या गोष्टींमध्ये, सदुपयोगामध्ये घालणं खूप काय. आज खूप लोकांना परमेश्वर काय सांगतो, देवाकडे वळा, देवाकडे वळा, वचनाला टाइम द्या, प्रार्थनेला टाइम द्या, या सगळ्या गोष्टीला टाइम द्या. पण आज त्या गोष्टी त्यांना काय होत नाहीये, सिरियसनेस नाही त्या गोष्टी. काय नाहीये. ज्यावेळेस वेळ येईल ना, तो राजा ज्यावेळेस घ्यायला येईल ना ढगामध्ये, त्यावेळेस रॅप्चर मध्ये जाईल ना, त्यावेळेस काय कळेल, आपण काय केलं नाही. हालेलुया. 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 म्हणून खूप काय प्रियांनो महत्वाचं आपल्या वेळेचं काय करणं. समजलं सगळ्यांना? या प्रियांनो आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपण मागूया परमेश्वराकडे सहाय्य, मागूया परमेश्वराकडे ग्रेस, मागूया परमेश्वराकडे फेवर. की आपल्या मनामध्ये ज्या लोकांविषयी कडूपणा असेल, आपल्या मनामध्ये ज्या लोकांविषयी राग असेल, ज्या लोकांविषयी आपण आपल्या मनामध्ये वाईट भावना धरून ठेवल्या असतील, तर आपण यावेळेस योसेफाकडे बघून आपण त्या कॅरेक्टर मध्ये चालण्यासाठी परमेश्वराकडे कृपा मागणार आहोत, सहाय्य मागणार आहोत. की हो प्रभू, जसं योसेफाचं कॅरेक्टर होतं, जसं योसेफ ज्या गुड कॅरेक्टर मध्ये चालत होता, की त्याने त्याच्या भावांनी त्याच्या बरोबर केलेल्या त्या सगळ्या वाईट गोष्टींचा सूड न घेता त्याने त्या गोष्टींना विसरून टाकलं, मनातून घालून टाकलं आणि तो विचार करायला लागला की खरंच परमेश्वराने मला एका चांगल्या योजनेसाठी या मिसर देशामध्ये पाठवलं. आपण पण या स्वभावाला आपल्या जीवनामध्ये मागणार आहोत. परमेश्वर प्रभू, आमच्या मनामध्ये ज्या लोकांविषयी राग आणि कडूपणा असेल, लोकांना आम्ही क्षमा करणारे लोक, आम्ही कितीही कोणी आमच्यासोबत वाईट वागले, आम्ही त्यांना क्षमा करणारे लोक. प्रभू, आमचा विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही तुझ्या प्रीतीमध्ये चालणार आहोत, आम्ही तुझ्या प्रेमामध्ये चालणार आहोत प्रभू. तू म्हणतो प्रभू की हो, वाईटाला बऱ्याने जिंकलं. खरंच प्रभू, आम्ही वाईटाला बऱ्याने जिंकणारे लोक. तर कोणी वाईट करत आहे, आम्ही त्याचं वाईट करत आहे, आम्ही या जगातल्या लोकांसारख्या गोष्टी करत नाही प्रभू. आम्ही सर्व वाईटाला प्रभू प्रभू बऱ्याने जिंकणारे लोक, यासाठी विशेष तुझी कृपा देतो. आम्ही खऱ्या अर्थाने रिपेंटन्स करत आहे प्रभू, खऱ्या अर्थाने आम्ही पश्चाताप करत आहोत परमेश्वरा. की ज्या ज्या लोकांविषयी आमच्या मनामध्ये राग आणि कडूपणा असेल, आम्ही त्यांना क्षमा करत आहोत, आम्ही सोडून देत आहोत प्रभू त्या प्रत्येक गोष्टीला. आणि प्रत्येकाच बरोबर आम्ही प्रीतीने वागण्याचा परमेश्वरा निर्णय घेत आहोत प्रभू. कारण देवा, तू प्रीती आहेस परमेश्वर. जसं तू आमच्यावर प्रेम केलंस की त्या, आणि तू तुझा जीव त्या क्रूस खांबावर दिलास प्रभू. तू आमच्यासाठी स्वतःला दिलंस परमेश्वर. प्रभू, आम्हाला खऱ्या अर्थाने तुझ्यासारखं प्रेम करणारे लोक, तुझा तो प्रेम करण्याचा आत्मा आमच्यामध्ये सर्व कडूपणा काढून धन्यवाद देतो परमेश्वर. या वचनाच्या द्वारे तुझी महान कृपा तू आम्हाला दिसतो, तू आम्हाला आशीर्वाद देतोस. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.